गुड मॉर्निंग अँड प्रेज द लॉर्ड. आज आहे वेनसडे आणि 23rd ऑफ जून आणि आज आम्ही चाललो आहे स्ट्रॉबेरी पिकिंगला. कारण की परत विकेंडला आमचं काही ना काहीतरी प्लॅन बनत असतो, त्यामुळे मग आता माझी फॅमिली आम्ही फक्त स्ट्रॉबेरी पिकिंगला चाललेलो आहोत. फेलिशा जेव्हा 3 इयर्सचे होते तेव्हा एकदा स्ट्रॉबेरी पिकिंगला गेलो होतो आणि लास्ट इयर ॲपल पिकिंगला गेलो होतो. तर त्यांना ते स्ट्रॉबेरी पिकिंगचं काहीच आठवत नाही, कारण की ते 3 इयर्सचे होते. त्यामुळे मग यावर्षी परत आम्ही प्लॅन करत होतो आणि हा एंड ऑफ द सीझन आहे त्यांचं स्ट्रॉबेरी पिकिंगचं, त्यामुळे असं मध्येच डेजला आम्ही निघालो आहे. आणि तुम्ही पण चला आमच्याबरोबर आणि तुम्ही पण इथले स्ट्रॉबेरीजचे फार्म बघा आणि तुम्हाला कसं वाटलं ते देखील कळवा कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून. सो वेअर वी आर गोइंग? We are going to the strawberry farm to collect the strawberries. Yes, and eat them. Yes. There's going to be so many strawberries in the ground. Just for example, Elisha, are you both excited? Yes. Come close. Yes. Are you both excited? Yes. Yes. We went on this train before. It's a metro train. Okay. डाऊनटाऊनला जाताना आपण जातो ना मेट्रोनी. Metro. शिकागो डाऊनटाऊन. Metro. Ding 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 ding. Ding 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 ding. Which language it was, Elisha? I don't know. हे सगळे फार्म इथं स्टार्ट झालेले आहेत. Daddy, okay? Daddy, first take us to golf practice. Okay? Look at the road. So beautiful. See both the sides farms. क्लाउड्स बघा किती छान दिसत आहे. इकडे सागर ड्राईव्ह करत आहे आणि आम्हाला आता फक्त 5 मिनिट्स राहिलेत पोहोचायला. ब्युटिफुल व्ह्यू. हॉर्स. आम्ही इथं स्लो डाऊन झालो. हॉर्स बघितले? Yes, horsey. There's a rooster. Chicken. So many. Chicken and rooster. हे आता इथं वेगन सिलेक्ट करू आम्ही आणि घेऊन जाऊ. You want that one? नाईस वन घ्या ना ते वाले. हे क्लीन वाले. हे वाले घ्या. You want to take or not? हे वाला क्लीन आहे. Take this one. Come on, only one. हे आता आहे जायंट चेअर. ह्यांच्या इथं फार्म्स मध्ये सगळीकडे असतं फोटोज साठी. थांब मी तुम्हाला पोज सांगते जेफिल. ओके, गो बॅक बिहाइंड. तू या कॉर्नरला एलिशा लिटिल बिट. हा. नाईस.
क्राऊड खूप कमी आहे, त्यामुळे होपफुली आम्हाला चांगले स्ट्रॉबेरीज मिळतील. आता हे इथून त्यांची एंट्री आहे स्ट्रॉबेरी पॅचसाठी. तिथं तुम्हाला थोडे लोक दिसतील. छोटे छोटे स्ट्रॉबेरीज आतमध्ये रेड रेड दिसत. चला आत जा. तर आम्ही हे ग्रीनचे बास्केट दिसत आहे, ह्यांनी दिलेली हे $4 आहे, आणि जे तिथं बकेट्स दिसत आहे ते $16 साठी. मग आम्ही तेवढे घेऊन काय करणार म्हणून आम्ही हे इंडिव्हिज्युअल 3 बास्केट्स घेतले आणि आता आम्ही चाललोय. आणि इथं सागरनी बघितलं तर इथं आम्हाला ग्रीन पीस म्हणजे वटाण्यांचं सापडले. हे इथं तुम्हाला दिसतायत शेंगा. That's a green peas. You eat na green peas? That's paneer मटर मसाला. हे इथं खाली बघा किती आहेत I can do it. शेंगा. वाव. खूपच ब्युटिफुल व्ह्यू आहे. जसं तुम्ही स्कायकडे बघाल मस्त क्लाउड्स आहेत. इथं खाली ग्रीन, वरती ब्ल्यू स्कायज विथ क्लाउड्स. आणि मी मास्क काढलेला आहे कारण की तुम्ही बघत असाल हार्डली 3 to 4च फॅमिलीज आहेत इन्क्लुडिंग आ फॅमिली, म्हणून मी मास्क काढलेला आहे आणि इट इज सेफ ओव्हर हिअर. जेफ एलिशाचं सुद्धा मी मास्क काढीन कारण की सगळेजण इथं मेन एंट्रीच्या इथेच स्ट्रॉबेरीज पिक करत आहेत आणि आम्ही बॅक साईडला चाललो आहे जिथं कोणीही नाही आहे. आणि इकडे तुम्हाला हॉर्ससुद्धा दिसेल. हे दिसलं इकडे साईडला, इकडे मागे जे ब्राऊन कलरचं. मी तुम्हाला कॅमेरा स्विच करून दाखवते कारण की माझा कॅमेरा तेवढं कॅप्चर नाही करत आहे, तर मी झूम करून तुम्हाला दाखवते. काय म्हटले ते? $350 per दाखव. bucket. ही एवढी बकेट ग्रीन पीस साठी. छान. ते काढा मास्क, आता कोण नाहीये मागे. ए कसं वाटलं फार्म आणि ग्रीन पीस खाल्लं का? कसं आहे? चला मग नंतर ग्रीन पीस पण आपण पिक करू. हो, मला एक स्ट्रॉबेरी भेटला. आय फाउंड वन. इलू, हा, बिग साइज अँड रेड कलर. ओके जेफ, बिग साइज अँड रेड कलर. एक मिनिट. स्ट्रॉबेरी टेस्ट केलं, इतकं स्वीट आहे जेफू. यू वॉन्ट टू टेस्ट इट? यू कॅन टेस्ट इट. Yeah, I also tasted it. It was so sweet. या खूपच यमी आहेत. म्हणजे साईजला खूप स्मॉल आहेत पण खूप स्वीट आहेत. मला व्ह्यू इतका छान वाटत आहे. मागे ब्ल्यू स्काय विथ द क्लाउड्स. वाव. Is this one black?
किती स्ट्रॉबेरीज सापडलेत. आता इथले प्लग करीन मी. आणि या ब्रांचला बघा किती आहेत. Oh my God. Wow. माझं आणि जेफचं आता बास्केट फुल झालेली आहे. Mine too, guys. आता फक्त एलिशाची बास्केट आम्हाला फिल करायची आहे. राईट इलो? ते दाखवते वेगन मध्ये. इथं जेफची बास्केट, ही माझी बास्केट. आता एलूची फिल करू. कम एलू, लेट्स फिल युअर बास्केट. Come. Then we have to plug green peas also in that basket. Okay, come, let's go. Take your strawberry basket. The green peas set here. Green peas is over there. First, let's fill your basket. I ate some strawberries. When I was here, I found a road to turn there, there. Yes, you are happy because you got vegan to ride, right? Yeah. But you are not helping in plucking the strawberries. Look at the strawberries. You can eat also. And also one uncle who was a job helper, Very sweet. he gave me some strawberries. That was very kind of him. Strawberries today. Oh my god. Me too. Me पण खाते. I don't eat that much of strawberries. सागरनी सगळे असे मोठमोठे साईजचे स्ट्रॉबेरीज प्लक केलेत. हो, इथं किती छान आहेत, मोठमोठे आहेत. आम्ही त्या लेन मध्ये होतो तर आम्हाला सगळे छोटे छोटेच भेटले. इकडे ये बोलत होतो. मग ते छोटे आपण खाऊन टाकू, हे मोठे घेऊन जाऊ. एवढे खातोस. ऍक्टिव्हिटीज ठेवलेले असतात बरेच. अजून काय काय असतं त्यांचं, तर त्या म्युझिक असतं कधी कधी. पण हे फार्म एकदम प्रायव्हेट फार्म आहे, तर क्राऊड काहीच नाही. फक्त लांब लांबपर्यंत फक्त आम्हीच दिसत असतो तुम्हाला. आणि इकडे मागे फक्त 2 फॅमिलीज आहेत जे तुम्हाला तिकडे मागे दिसत असतील. त्यामुळे खूप छान वाटत आहे, क्वायट आणि इझी ब्रीझी आहे. तिकडे समोर हॉर्स आहे. इकडे आणि मोस्टली जेफने एन्जॉय केले ते वेगन राईड करायला, राईट. आणि एलिशानी प्लकिंग आणि इटिंग स्ट्रॉबेरीज एन्जॉय केलंय. Big strawberries I bought. फायनली एलिशाची पण बास्केट फुल झाली. ये Yay!
eat some of them. आणि घरी गेल्यावर काय करायचं तर ते स्ट्रॉबेरीज खाणार आपण. सम ऑफ देमचं आपण काय करणार? Wash and eat. दॅट वी आर गोइंग टू डू. बट रेस्ट ऑफ देमचं काय करणार आहे मोस्टली? विच यू लाईक विथ पॅनकेक. काय जेफू? पॅनकेक. Strawberry syrup. येस, ह्या दोघांना पॅनकेक्स बरोबर स्ट्रॉबेरी सिरप खूप आवडतं. मग मी एका बास्केटचं सिरप करून ठेवेल, म्हणजे जेव्हा आपण पॅनकेक केलं तर त्यांना त्याच्यावरती टाकून खाता येईल. हे सनी देओल आमचा. चेपू. हे जे इथं रेड कलरचे फ्लॅग्स लावलेत ना, त्याच रो मध्ये स्ट्रॉबेरीज आहेत. आणि मी ते बघितलं नाही, आणि जिथं ते लावलेले नव्हते फ्लॅग त्या रो मध्ये मी गेले तर मला खूप छोटे छोटे भेटले. हे फ्लॅग्स त्यासाठी लावलेत की तिथं स्ट्रॉबेरीज आहेत. हो. आणि आता आम्ही ग्रीन पीस प्लग करायला निघालोय. आता इथं ग्रीन पीस, वटाणे, No, press. एकदम मोठे मोठे साईजचे. तर इकडे प्लग करू ह्या रो मध्ये. सो मेनी आर देयर. एक मला सापडले. एका बास्केटचे $350, $3.50. मी आणि सागर प्लग करत आहे आणि एलिशा पण हेल्प करत आहे आम्हाला. बास्केट फुल झाली आहे. दाखव इथं बास्केट. That's it. Our basket is full. हे पूर्ण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रोज आहेत त्यांचे. स्प्रिंग ऑनियन्स. जेफू ह्याच्या खाली ऑनियन्स असतात. हे ना, ह्याच्या खाली ऑनियन असतं. जेफू, इलू बघितलं का? Yeah. हे ऑनियन असतं ह्याच्या खाली, ह्या सँडच्या खाली. I No, no. It's not allowed. No, you'll waste water. हे Just हँड put it. वॉशचं तिथं सोप आहे, हँड सोप. Rub मग it. हे खाली पायाने पंप करत राहायचं, मग ते वॉटर येईल. हे इथं जेफ पंप करत आहे. आणि टिश्यूज पण असतं. हे पोर्टेबल आहे.
रोडच्या त्या साईडला त्यांचं स्टोरेज, इथं आम्ही गाडी पार्क केलेली आहे. तर तिकडे ट्रीज त्यांनी बरेच सेल करायला प्लांट्स ठेवलेले आहेत आणि डोनट्स पण आहेत. आणि आम्ही बाय करू काहीतरी तिथे. हे रोड क्रॉस करून आम्ही परत आलो या साईडला. तिकडे फार्म होतं आणि इकडे आमची कार पार्क आहे. हे इकडं त्यांचं ॲपलचं फार्म आहे, जे इथं मागे तुम्हाला दिसत असतील. पण आता आम्ही तिकडे नाही जाणार. आणि हे तिकडे या कॉर्नरला काव्स आहेत. जस्ट आम्ही चेक करत येऊ काय काय आहे ह्यांच्याकडे. फॉल सीझनमध्ये त्यांचं पंपकिनचं पण खूप छान आहे. फोटोजमध्ये त्यांच्या स्टोअरच्या आत फोटो लावलेला होता, ते चेक केलं मी. पंपकिन पण तुम्ही तुमचं प्लग करू शकता. आणि हे त्यांनी इथे कंट्री साईडला कसं असतात घरं, मग बस स्टॉप आहे तो, कंट्री साईडचे रोड कसे असतात, हे ॲनिमल्ससाठी शेड कसं असतं ते सगळं त्यांनी दाखवलेलं आहे. इथं स्मॉल चेअरवरती सागर बसला आहे. वाव, हे बघ विंड चाइम. Don't pull anything. विंड चाइम हे कॉकचं आहे. House. Thus they made a countryside road. Only for cycles? Yeah. बघ कंट्री साईडला असे हाऊसेस असतात. आणि हे त्यांचे ड्रेसिंग. This is a rocking chair. रॉकिंग This is a चेअर. timeout chair. येस, इट्स अ टाइम आउट चेअर. I am in timeout. Wow. आणि हे वरती स्लीपिंग साठी खूपच छान. Elephants turn here. You can lock it too. And this is actually where we sleep. You know that? And also over here. There's wow. ओके, यू बोथ स्टे हियर ओनली. बाय बाय. Bye. कम आउट. We'll never. कम वी हॅव टू गो. दोघांनाही हे छोटंसं घर खूप आवडलं. दोघंही निघायला तिथून तयार नव्हते आणि खूप वेळ तिथं खेळून त्यांनी मस्ती केली. आणि कंट्री साईड म्हणजे विलेज स्टाईल, आणि आपण मराठीमध्ये गाव म्हणतो, तर त्या प्रकारचं त्यांनी सेटअप छोटासा तयार केला होता. अमेरिकेमध्ये इथे ते कंट्री साईड म्हणतात. Are you guys not hungry? दोघं आता आत जाऊन बसलेत घरामध्ये आणि मी आणि सागर वेट करत आहोत कधी Knock येतील. knock. This is Sagar Wagmare, your daddy. Your papa. Come now, let's go back to our home. Come in. Yeah, I'm coming. What are you going to cook for us? We're going to cook nothing. हे इथं चेफ जाऊन बसला लगेच ट्रॅक्टर राईड करत.
जॉन डिअरची ट्रॅक्टर. Back up here! Back up here! Back up here! जेफी Back up here! Back up here! जाईल. हे बघ टायर, किती ह्यूज टायर आहे. हे तिकडे साखर बाय करत आहे, डोनट्स आणि आईस्क्रीम. जे फेलिशा तिकडे हँड वॉश करायला गेलेत परत एकदा. डोनट्स आणलेत सागरनी, स्ट्रॉबेरी ग्लेस्ट चॉकलेट. देन गो अँड एक्सचेंज इट. गो. आणि हे व्हॅनिला आईस्क्रीम. Can I exchange to chocolate? हे 2 Cucumber. प्लांट्स घेतलेले आहेत, एक टोमॅटोचं आणि एक कॅप्सिकमचं. कुकुंबर पण आहे हो तिथे, झुकिनी आहे, सनफ्लावरचं ते लास्ट वाला आहे. डोनट्स खाऊन हे मुलं परत पळत आले इकडे, कारण की मगाशी इथं बाकीचे किड्स होते तर त्यांना खेळता नाही आलं. मग आता परत येऊन बसलेत. आम्हाला घरी येऊन हाफ एन आवर झाला आणि घरी आल्या आल्या मी हे स्ट्रॉबेरीज हे सॉल्ट वॉटरमध्ये भिजत ठेवलेत. आणि थोड्या वेळाने परत क्लीन फ्रेश वॉटरमध्ये धुवून मी फ्रीजमध्ये ठेवून देईन. या पॅकेटमध्ये आहे फ्लावर फूड. हे मला जे मी फादर्स डे निमित्त बुके फ्लावर्सचं घेतला होता त्याच्याबरोबरच मिळालं. तर हे पाण्यामध्ये मिक्स करून मी फ्लावर्स थोडेसे खालून चॉप करून मग या जारमध्ये ठेवत आहे. त्याने काय होईल, तुमचे फ्लावर्स खूप दिवसपर्यंत एकदम फ्रेश आणि ब्युटिफुल दिसतात. तर ह्याबरोबरच मी माझा व्हिडिओचा एंड करत आहे. आय होप तुम्हा सर्वांना इकडचे अमेरिकेतलं स्ट्रॉबेरी फार्म नक्कीच आवडला असेल. तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल ब्लेस्ड लाईफ विथ ट्विन्स. बाय बाय.